पुन्हा नव्याने भाग 12. नेहा आणि आई रूममध्ये उभ्या होत्या. त्या दोघीही शिवचं बोलणं ऐकत होत्या. मागे वळून पाहिलं तर दोघी खोलीत आल्या होत्या. मी तुमचा दोघांचा गुन्हेगार आहे. नाही तिघांचा गुन्हेगार आहे. मी चिन्मयचाही गुन्हेगार आहे. त्याचा बाबा असून मला ते प्रेम देता येत नाही. मला शिक्षा झालीच पाहिजे. शिव एकदम स्वतःला त्रास करून घेत होता. शिव, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. त्याने मलाही त्रास होतो. मी नाही बघू शकत तुम्हाला दुःखी. चिन्मयचं म्हणाल तर त्याला तुम्ही कधीच दुखावलं नाही. त्याला खूप प्रेम दिलंय तुम्ही. आज नेहाने पहिल्यांदा त्याचं नाव घेतलं होतं. तिच्या तोंडून आपलं नाव ऐकून शिव खुश झाला. तिने ज्या पद्धतीने त्याचं नाव घेतलं, इतक्या प्रेमाने, त्याला ते परत परत ऐकावंसं वाटत होतं. सॉरी, मी तुला नेहमी दुखवायचंच काम करतो. कधीच प्रेमाने वागत नाही. शिव नेहाला म्हणाला. ओके, पण मी सावरते स्वतःला. आताही मला निघून जावं असंच वाटलं होतं, नेहा म्हणाली. नेहा, शपथ आहे माझी तुला. तू मला सोडून कुठेच जाणार नाहीस. लग्न आठवत नसलं तर आठवेल. मला थोडा वेळ दे. मी परत तुझ्या प्रेमात पडू इच्छित आहे. तो चान्स मला देव नक्कीच देईल. आपण पुन्हा लग्न करू, शिव म्हणाला. तुम्ही ठरवलं तसंच झालं तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला आता आरामाची गरज आहे. तुम्ही आराम करा, नेहा त्याला समजावत होती. कदाचित तिला वाटलं असावं की शिव थोडा हायपर झाला असावा, जसा तो हॉस्पिटलमध्ये झाला होता. हॉस्पिटलमध्ये जास्त झाला होता, पण तो शांत होता. त्याचा रागराग झाला होता कारण नेहाने फोटो लावला असा त्याचा समज झाला होता. म्हणून तो नेहाला वाटेल ते बोलला. नेहाची माफी मागितल्यावर नेहाने त्याला माफही केलं. किती मोठं मन तिचं. आजच्या घटनेनंतर शिवने ठरवलं, काही झालं तरी नेहाला दुखवायचं नाही. नाहीतर कधीतरी निघून जाईल ती. हा विचार मनात आला आणि मनाला एखादी गोष्ट खूप लागली की कसं चरफडतं मन, तसंच त्याला वाटत होतं. किती मूर्खपणा केला होता त्याने. नेहा खरंच प्रेम करत होती, म्हणून ती सतत त्याच्यासाठी सगळं करत होती, काळजी करत होती. थोड्याच वेळात नेहा रात्रीचं जेवण घेऊन आली. तिला बघताच शिवला शरीरात काही होत असल्याचं जाणवलं. माहीत नाही किती स्वतःला सावरायचा प्रयत्न केला तरी काही गोष्टी त्याच्या सहनशक्ती पलीकडे होत होत्या. त्याच्या शरीरात थोडासा कंप आणि उष्णता जाणवत होती. काय असतं ना, मनातून हळूहळू फुललेलं प्रेम हे खरं प्रेम असतं. पण अचानकपणे शरीर उचंबळून येऊन उमटलेलं प्रेम नेहमी घातक असतं. ते स्वतःचं नाही तर दुसऱ्याचं नुकसान करतं. तसंच शिवला होत होतं. त्याचा मेंदू विचार करण्याच्या पलीकडे गेला होता. तितक्यात चिन्मय धावत आला आणि नेहाला मागून पकडलं. नाहीतर तो उठून नेहाजवळ जाण्याच्या तयारीत होता. त्याला नेहाला जवळ घेण्याचा मोह झाला होता. तो लाख सावरण्याचा प्रयत्न करीत होता, पण कधीकधी त्याच्या भावना या असह्य होत होत्या. आणि अशा वेळी नेहा जवळ असली की वाटे स्वतःला तिच्यात सामावून टाकावं, तिला खूप खूप जवळ घ्यावं, झोकून द्यावं. मी खूपच नाजूक विषय हाताळत आहे. कृपया तुम्ही मला समजून घ्याल. शिवचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगा होता. त्याला नेहाविषयी शारीरिक ओढ वाटणं चुकीचं नव्हतं, कारण
शरीराला तिची सवय होती. ते पूर्वीच एकमेकांचे झाले होते, त्यामुळे शरीर साहजिकच ती जवळ आल्यावर रिॲक्ट करत होतं. शिव मात्र पुरता हैराण झाला होता. अडत कुठे होतं? शिवचं घोडं तर नेहा दिसायला साधारण आणि सावळी होती. त्याला हाच प्रश्न पडे, मी हिला पसंत केलीच कशी? शिवच्या मनात त्याच्या पत्नीविषयी वेगळी स्वप्न होती. निदान गोरी तरी असायला हवी होती. इथे तर त्याचं लग्न सावळ्या नेहाशी झालं होतं, म्हणून मन सारखं कचरत होतं. पण काही भावना मात्र त्याच्या आटोक्यात राहत नव्हत्या. हा अनुभव खूप विचित्र होता. कोणीतरी आपल्याला हिप्नोटाईज केल्यासारखं वाटायचं त्याला. नेहा जेवण ठेवून शिवला जेवायला सांगून पाणी आणायला गेली, तरी हा बाबा कुठेतरी हरवलेलाच होता. पाणी घेऊन आली तरी शिवने जेवायला सुरुवात केली नव्हती. चिन्मय हातातच होता. चिन्मय, बाबा कुठे हरवले तुझे? जेवायला विसरले आहेत बघ, आवाज दे. नेहा बोलली तशी चिन्मयने बाबा बाबा बोलायला सुरुवात केली. शिव चिन्मयचा आवाज ऐकून वास्तवात आला आणि जेवायला सुरुवात केली. नेहा त्याच्याकडे गाला तसंच बघत होती. काय झालंय? आजकाल तुमचं चित्त थाऱ्यावर दिसत नाही. असे काय हरवल्यासारखे राहतं मध्ये मध्ये? थोडी भीती मला पण वाटते. परत तुम्हाला काही झालं की काय असं वाटतं. एकदा धक्का सहन केलाय, परत परत सहन करायची ताकद माझ्यामध्ये नाही. नेहा खरंच काळजीत बोलत होती. कारण शिवचं ॲक्सिडेंट झालं कळलं तेव्हा ती कशी तिथे पोचली ते फक्त त्या देवालाच ठाऊक. ती वेळ तिला परत आठवू वाटत नव्हती. सध्या घरात नेहमीचंच चालू होतं. जास्त उलथापालथ होत नव्हती आयुष्यात. तेच तेच रुटीन चालू होतं सगळं. नेहाला संध्याकाळी कामावरून येऊन चिन्मयचं करायचं, परत शिवचं सगळं करायचं. तिला भारी पडत होतं. थकायला होत होतं. घरी सासू जेवण करत होती म्हणून बरं होतं. शिवला उद्यापासून कामाला जायचं होतं. तो स्वतःला मनाने तयार करत होता. नकारात्मक विचारांना मनातून झटकून देत त्याने सर्व व्यवस्थित बॅग भरून ठेवली होती. शिव आता बऱ्यापैकी शारीरिकदृष्ट्या रिकवर झाला होता. डोक्याची जखम भरली होती. जवळजवळ 15 ते 20% पडले होते त्याच्या डोक्याला. पायाला फ्रॅक्चर झालं होतं, त्यामुळे त्याच्या पायात रॉड टाकला होता. पायाची जखम आता भरली होती. पायाने थोडा कस काढत शिव चालत होता, पण त्याला जास्त त्रास होत नव्हता. त्यामुळे तो कामावर जाऊ शकत होता. थोडी चिंता होती ती कामाची, पण करावं तर लागणार होतं. एकटी नेहा तरी कुठे कुठे बघणार होती. तिची होणारी धावपळ तर त्याला समजत होती. त्यामुळेच तर त्याने कामाला जायचा निर्णय घेतला होता. हा भाग इथेच संपला. बघूया कथेत पुढे काय होतं ते. ऐकून कमेंट करत राहा. धन्यवाद.